एक माणूस ज्याने लडाखमध्ये शिक्षणाची क्रांती घडवली तो आज मृत्यूच्या दारात उभा आहे. रॅमन मॅक्सेचे विजेते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस. 20 दिवस अन्नाशिवाय. वजन 8 किलोपेक्षा जास्त घटले. शरीर साथ देण्यास झाले, पण ते स्वतःसाठी नाही तर नीट पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढतायत. त्यांची मागणी अतिशय स्पष्ट आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा लिलाव करणाऱ्या या पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे. नीट घोटाळा हा फक्त भ्रष्टाचार नाही, हा प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खून आहे आणि आमचं सरकार ते अजूनही गप्प आहे. इतिहासात महात्मा गांधींच्या उपोषणाने बलाढ्य ब्रिटिश सरकारलाही झुकवलं होतं. आज आपण लोकशाहीत राहतो, मग एका देशभक्ताचा आवाज ऐकायला सरकारला एवढा अहंकार का आडवा येतोय? लोकशाहीची ताकद आवाज दडपण्यात नाही तर ती ऐकण्यात असतो. सत्ताधाऱ्यांनो, शिक्षण व्यवस्था बाजारात विकली जाऊ शकते, पण या देशातील तरुणांचा स्वाभिमान नाही. जागे व्हा, कारण जबाबदारीशिवाय लोकशाही मजबूत होत नाही, ती फक्त हुकुमशाही बनते. सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभे राहा. #वी स्टँड विथ सोनम वांगचुक.